खूप सुंदर असं मंदिर आहे हे. स्वयंभू मंदिर आहे. तरी सुद्धा इकडच्या ग्रामीण लोकांनी रिपेअर करायचं काम केलेलं आहे. आणि याच्या आतमध्ये 2 पिंड आहेत. जल समाधी मिळाली. समोर जो तुम्हाला दिसतो आहे तो आहे आपल्या महाराजांचा टिगुनाकिल. पांडवांशी सुद्धा संबंध जोडला जातो ह्या मंदिरामध्ये असं बोललं जातं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. माझं नाव आहे पार्थिव आणि आज मी चाललेलो आहे पुण्याच्या एका अशा मंदिरामध्ये जे 8 ते 9 महिने पाण्याखाली असतं आणि फक्त 2-3 महिन्यासाठीच पाण्याबाहेर येतं. आता हे मंदिर कुठे आहे ते मी तुम्हाला लोकेशनवरती गेल्यावरच सांगणार आहे. तुम्हाला तर माहितीच आहे काय करायचं आहे ते, तरी पण मी सांगू इच्छितो की तुम्हाला ही व्हिडिओ जी आहे ती शेवटपर्यंत पूर्ण बघायची आहे. आणि हां, चॅनलवरती जर नवीन असाल किंवा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अशाच खूप साऱ्या सुंदर व्हिडिओज पाहण्यासाठी. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या व्लॉगला. फायनली मी लोकेशनवरती पोचलेलो आहे. अजून मंदिरात नाही गेलो आहे, पण इकडे येत असाल तर खूप कन्फ्युजिंग आहे आधीच सांगतोय. कारण की तुम्ही या लोकेशनपर्यंत बरोबर याल, त्याच्यानंतर आतमध्ये ह्या मंदिरापर्यंत यायला थोडंसं डिफिकल्ट आहे, ऑफ रोड आहे. अच्छा. तर तुम्ही येत असाल तर तुम्ही इथे 4 व्हीलर पण घेऊन येऊ शकतात आणि 2 व्हीलर पण घेऊन येऊ शकतात. पुण्यापासून 50 किलोमीटरच्या अंतरावरती आहे हे मंदिर. मंदिराचं नाव सांगतो, पहिला मंदिरापर्यंत जाऊया आपण, कारण की मी ते मध्ये थांबलोय. तुम्हाला दाखवायला कसं ऑफ रोड आहे ते. हे बघा, हे सगळं ऑफ रोडिंग आहे. ठीक आहे, इकडनं तुम्हाला आरामात तुमची गाडी घेऊन यायला लागणार आहे. आणि हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे. इकडे मोठ्या मोठ्या गाड्या सुद्धा आलेल्या आहेत आणि तिकडे माझी ॲक्टिवा सुद्धा पार्किंग आहे. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें. तर तुम्ही इकडे तुमच्या 4 व्हीलर वगैरे घेऊन येऊ शकतात, पण थोडा सावकाश तुम्हाला ड्राईव्ह करायला लागणार आहे. बिकॉज एकतरी खड्ड्यात तुमचा टायर गेला तर कन्फर्म टोईंग बोलवायला लागेल इकडे. कारण की हा ऑफ रोड आहे. त्याच्या मागे एक रिझन आहे. ते रिझन असं आहे की हे आहे पावना डॅम, आणि उन्हाळ्यात जेव्हा डॅमचं पाणी कमी होतं तेव्हाच हे मंदिर जे आहे ते पाण्यातून बाहेर नेतं. म्हणून मी तुम्हाला बोललेलो हे मंदिर आहे ते 9 महिने पाण्याखाली असतं जेव्हा डॅमचं पाणी फुल असतं तेव्हा, आणि जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा डॅमचं पाणी जे आहे ते आटतं आणि मग हे सुंदर असं मंदिर पाण्याच्या बाहेर येतं. अशा प्रकारचं हे सुंदर मंदिर आहे. मंदिराचं नाव आहे वागेश्वर टेम्पल. येस, वागेश्वर टेम्पल हे मंदिराचं नाव आहे. आणि ह्या मंदिराच्या तुम्ही चारी साईडला बघाल तर खूप सुंदर अशी डोंगर तुम्हाला दिसतील. तर डोंगराच्या कुशीत वसलेलं हे मावळ तालुक्यातील सुंदर असं वागेश्वर मंदिर आहे. आता मंदिराच्या जवळ पोचलेलो आहे आपण. तर मंडळी, तुम्हाला आता मी दाखवणार आहे खूप सुंदर असं एक चमत्कारी मंदिर. ते आहे हे बघा, हे आहे मंदिर. आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत. आणि तुम्ही ह्या मंदिराच्या चारी साईडला बघू शकतात सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहेत. चारी साईडला डोंगर आहे आणि डोंगराच्या मधोमध वसलेलं आहे हे मंदिर. आणि हा आहे पावना डॅम. हा जो डॅम होता ते 1971ला बनवण्यात आला आहे. 1965 पासून ह्या डॅम बनवायला चालू केलेलं. 1971ला डॅम कंप्लीट झाला आणि ओपन केला डॅमला. जेव्हा डॅम बनवण्यात आला तेव्हा इकडचे जे लोक होते, गावातली लोक, त्यांना स्थलांतरित करण्यात आलं, त्यांना रिलोकेट करण्यात आलं. पण प्रश्न राहिला तर म्हणजे या मंदिराचा. तर त्यावेळेला त्या लोकांनी खूप सुंदर असा विचार केला, ते म्हणजे मंदिर नाही तोडायचं, ते मंदिर तसंच ठेवायचं. आणि रेस्ट इज हिस्ट्री. रेस्ट हिस्ट्री राहिली. खूप सुंदर अशी हिस्ट्री आहे मंदिराची. आणि तेव्हा जर त्यांनी हे मंदिर तोडलं असतं तर आपल्याला आज हे सुंदर मंदिर बघायला नसतं भेटलं, एक चमत्कारी मंदिर. चुप हो जाओ. मंदिरामध्ये फोटोशूट चाललं आहे, प्री वेडिंग फोटोशूट. त्यामुळे दर्शन घेताना येते, म्हणून थोडा वेळ आता वेट करूया आपण. रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की. तर आता इथे ह्या पाण्याच्या काठावर
बसण्याच्या ऐवजी मी आलेलो आहे इकडे सुंदर असे हॉर्सेस आहेत ते बघायला. हे बघा, खूप भारी भारी हॉर्स आहेत तिकडे. हा बघा, हे बघा. भीती वाटते, जास्त जवळ जायला नको त्यांच्या. तिकडे प्री वेडिंग शूट चाललेलं म्हणून मी इकडे निघून आलो. थोडासा बसतो आता, कारण की कंटिन्युअस 1 तासाची ड्राईव्ह केली आहे, त्यामुळे थकलो आहे थोडा. पण जर तुम्ही इकडे येणार असाल तर लक्षात ठेवा, पुण्यापासून हे प्लेस जे आहे ते 50 किलोमीटरच्या अंतरावर आहे. इकडे येत असाल तर गुगल मॅपची हेल्प घ्याच. मी नाही बोलत आहे, पण जसं तुम्ही लोकेशनच्या जवळ पोचाल, इकडच्या जे लोकल लोक आहेत त्यांना विचारत या, कारण की थोडं कन्फ्युजिंग आहे इकडे येणं. खूप मोठा परिसर आहे हा, आणि गाडी आतमध्ये कशी टाकायची, गाडीचा रस्ता कोणता आहे आतमध्ये आणण्यासाठी, ते तुम्हाला गुगल मॅपने सांगू शकणार. त्यामुळे तुम्हाला इकडे लोकल लोकच सांगू शकतील, तर लोकल लोकांना विचारा इकडे येताना, नाही तर परत तुम्ही भटकत बसाल कुठेतरी. मी लोकल लोकांच्याच हेल्पने इथपर्यंत आलो. खूप आरामात आलो, अजिबात मी कुठेच नाही भटकलो. 1 मिनटंसुद्धा नाही मी मिस केला कोणता रूट. प्रॉपर लोकांना विचारत आलो, त्यामुळे मी परफेक्ट 1 तासात इथे पोचलो. तर लक्षात ठेवा, खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि हे मंदिर जे आहे ते मार्च ते मे जूनपर्यंत पाण्याच्या बाहेर असतं. डिपेंड करतं की पावसाळा कधी सुरू होतो ते, कारण की जर पावसाळा लवकर सुरू झाला तर हे मंदिर परत पाण्याच्या आतमध्ये जातं. पण उन्हाळ्याच्या दिवशी हे मंदिर बाहेर येतं, कारण की पाणी आटतं या डॅमचं. त्यामुळे म्हणून इकडे येत असाल तर समर सीझनला या आणि पावसाळा सुरू व्हायच्या आधीच या, अदरवाईज तुम्हाला हे बघायला नाही भेटणार मंदिर. वाह क्या ऍक्टिंग कर रहा है. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं, 4 साईडने डोंगरच आहे, सह्याद्रीच्या रांगा आहेत ह्या. किल्ले वगैरे पण आहे, ते तुम्हाला थोड्या वेळाने दाखवणार आहे. सगळ्यात प्रथम मला दर्शन घ्यायचं, पण ह्याचं फोटोशूट चाललं आहे, त्यामुळे मला दर्शन नाही घेता येते. यांचं जसं फोटोशूट कंप्लीट होईल, मी आतमध्ये जाऊन दर्शन घेईल महादेवांचे. खूप सुंदर मंदिर आहे आतूनसुद्धा, ते मला तुम्हाला दाखवायचं आहे. त्याच्या आधी सगळा सस्पेन्स नाही मला फोडायचं आहे, की इकडे डोंगर आहे, इकडे हे आहे, किल्ला आहे, हा किल्ला, तो किल्ला, असं मला काहीच नाही सांगायचं आहे. सगळ्यात पहिलं मंदिर बघू, मंदिराची रचना मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर मग टप्प्याटप्प्याने एक गोष्टी तुम्हाला सांगत जाणार आहे. तर जसं की मी तुम्हाला बोललेलो, काय काय भाग मला अजून पाण्यात दिसतोय, तो म्हणजे हा, हे बघा, हे पाण्यात आहे, हे पाण्यात आहे, हे पाण्यात आहे. तर मे महिन्यापर्यंत हे जे पाण्यात गेलेला भाग आहे तो बाहेर येईल. त्याच्यानंतर पावसाळा जसा सुरू होईल, परत सगळा भाग पाण्यात जाणार आहे. आता बघा, मी जिथे उभा आहे, हे बघा, ही पायरी आहे मंदिरात यायची. ती बघा, एक पायरी पाण्यात आहे, एक पायरी बाहेर आहे. इकडचे पण काही दगडी जे आहेत ते बाहेर आहेत. तर अशा प्रकारे मंदिर तर ऑलमोस्ट पाण्याच्या बाहेर आलेलं आहे, फक्त थोडा थोडा भाग उरलेला आहे बाहेर यायचा अजून. आणि तुम्हाला दाखवतो एंट्री गेट, ह्या मंदिराचा एंट्री गेट हा आहे असा मी गेस करतोय. हा बघा, हा एंट्री गेट असेल. आणि एंटर होताच तिकडे आहे नंदीजीची जी कंडिशन आहे ती पण मी दाखवेल तुम्हाला थोड्या वेळात. एकदा ह्यांचं फोटोशूट झालं पाहिजे, मग दाखवेल मी. पण खूप सुंदर परिसर, एवढं मी सांगू इच्छितो. तर नक्की इकडे या, आवर्जून या. काय डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये विचारा, मी नक्की सांगेल तुम्हाला. भाई ने बोला करने का तो करने का. A few moments later. फायनली फोटोशूट झालेलं आहे. खूप लोक इकडे आलेली, वेट करत होती दर्शन घेण्यासाठी. सगळ्याचे दर्शन झालेले आहेत. मी थोडा वेळ बसलेलो होतो, मंदिर फ्री व्हायची वाट बघत होतो. मंदिर फ्री झालं आहे. आता मी तुम्हाला सुंदर असं मंदिर दाखवणार आहे आणि महादेवांचं तर आपण दर्शन घेणार आहे. तर जसं की मी सस्पेक्ट केलेलं, इकडनं ही असेल मेन एंट्रन्स या मंदिराचा. आणि एंटर होताच तुम्ही नंदी बघाल, नंदीची अवस्था बघू शकाल कशी झाली आहे. पण तरीसुद्धा इकडच्या ग्रामीण लोकांनी रिपेअर करायचं काम केलेलं आहे आणि नंदीला एक सुंदर असं शेप दिला आहे. त्याच्यानंतर आहे हे सुंदर असं मंदिर. आणि मंदिरात एंटर झाल्यानंतरचं हे आहे दृश्य, अशा प्रकारचे मंदिर दिसतं. त्याच्यानंतर मग मंदिरात एंटर होताना इकडे 2 गणपती बाप्पांची मूर्ती आहे, शेंदूर लावलेली. आणि हे आहे मंदिराचं गर्भगृह. आणि तुम्ही ही शिवलिंगाची जी पिंड बघाल, ती पिंड डबल आहे, 2 पिंड आहेत. हे बघा, याच्या आतमध्ये 2 पिंड आहेत. आणि हे आहे मंदिर सुंदर असं.
हे बघा, आतनं सुद्धा दाखवतो. गुरुजींचे कपडे. आणि हे बघा, इंटरलॉकिंग सिस्टम यूज केली आहे हे मंदिर बनवण्यासाठी. मंदिर जे आहे हे हेमाडपंथी शिल्पकलेचा एक उदाहरण आहे. हेमाडपंथी पद्धतीने बांधलेले आहे आणि इंटरलॉकिंग सिस्टमचं यूज केलं आहे. इंटरलॉकिंग सिस्टम म्हणजे दगडांमध्ये खाच करून दगड अडकवण्यात येतं तसं हे मंदिर आहे सुंदर असं. इकडे आपण आता गेलेलो आणि हे आहेत गणपती बाप्पा. एंटर होताना तुम्हाला दिसतील. त्याच्यानंतर हे मंदिर 9 महिने जसं की पाण्यात असतं. इकडे बघा भेगा पडल्या आहेत दगडांना, पण तरी पण खूप सुंदर असं उभं आहे हे मंदिर. आणि कसला तरी आकार आहे हा, तुम्ही बघू शकतात. खूप सुंदर असं इथे नक्षीकाम केलंय. चेहऱ्याचा आकार दिसतोय हा. हे 2 डोळे, नाक, पण मध्ये भेग पडली आहे तरी सुद्धा खूप सुंदर असं उभं आहे हे मंदिर. अशा प्रकारे हेमाडपंथी शिल्पकलेचं एक सुंदर असं उदाहरण म्हणजे हे मंदिर. खूप जुनं मंदिर आहे हे. 900 ते 1000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. आणि पांडवांशी सुद्धा संबंध जोडला जातो ह्या मंदिरामध्ये असं बोललं जातं. पांडव सुद्धा आलेले ह्या मंदिरामध्ये. काय काय लोक बोलतात पांडवांनी बनवलेले मंदिर म्हणून. पण हे बघा, काळ्या दगडांपासून बनवण्यात आलेलं सुंदर असं मंदिर आहे. आणि तुम्हाला इथे इंटरलॉकिंग सिस्टमचं खूप सुंदर असं उदाहरण दिसतील. इंटरलॉकिंग सिस्टमने मला आठवलं की आमच्या ठाण्यामध्ये सुद्धा प्रति तुळजापूर मंदिर जे आहे त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे. ते सुद्धा इंटरलॉकिंग सिस्टमने बनवलेलं आहे. इंटरलॉकिंग सिस्टम म्हणजे असं असतं की रेती, वाळू, कशाचाच सिमेंट वगैरे कशाचाच उपयोग नसतो केलेला. दगडांमध्ये खाचा करतात आणि दगड अडकवला जातो. त्याला बोलतात इंटरलॉकिंग सिस्टम. आणि अशा प्रकारे हे सुंदर असं मंदिर आहे. मंदिराचा परिसर सुद्धा खूप मोठा आहे. लोक इथे फोटोशूटला येतात. आता मग अशी प्री वेडिंग शूटला आलेली लोक इथे फोटोशूटला येतात. आमच्यासारखी लोक इथे व्हिडिओज बनवायला येतात व्लॉगिंग म्हणून. कोणी इथे श्रद्धेने येतं दर्शन घ्यायला, कारण की खूप एक मॅजिकल वाटतं लोकांसाठी. हे एक मॅजिकल टेम्पल आहे म्हणून. खूप सुंदर असं मंदिर दिसतं यार. गाभारा पण खूप भारी आहे आणि काय मस्त वाटतं यार. इकडे थंड वाटते. बाहेर खूप ऊन होतं, इथं थंड वाटते. बघा ना किती सुंदर शिवलिंग आहे आणि त्याच्या आतमध्ये 2 पिंड आहेत. आणि हे शिवलिंग आहे ते स्वयंभू आहे, त्यामुळे 2 पिंड आहेत. 2 पिंड स्वयंभू असल्यामुळे. आणि आतमध्ये पप्पा आहेत आणि बाहेर त्यांचे पुत्र म्हणजे आपले बाप्पा आहेत. दगडी सुद्धा बघू शकता. 9 महिने पाण्यात राहणं खाऊची गोष्ट नाही मंडळी. आताच्या जमान्यात जर कोणी मंदिर बांधलं तर 1 महिने सुद्धा पाण्यात काय राहिलं वाट लागून जाईल. पण हे त्या काळातलं मंदिर आहे. त्या काळातलं मंदिर खूप सुंदर असं बांधकाम केलेलं, खूप सुंदर असं शिल्पकाम केलेलं. इथे शिलालेख सुद्धा लिहिलेले आहेत, पण आता ते पुसले गेलेले आहेत पाण्यात असल्यामुळे. त्यामुळे वाचताना येणार नीट. फंगस वगैरे असतं जसं लागले दगडांना. पण तरी पण ताट मानेने हे मंदिर उभं आहे पाण्यात जाऊन सुद्धा. हे बघा कासव, हे सुद्धा तुम्हाला दिसणार आहे ते एंटर होताना. आणि हे मंदिर यार असं वाटतं बघत बसावं आणि या मंदिराच्या आतमध्ये बसून राहावं. खूप थंड वाटते, खूप मस्त सुंदर अशी हवा येते. त्यामुळे असं वाटते बसून राहावं इथे थोडा वेळ अजून. अजून बघू काय काय बघण्यासारखं आहे. आणि मंदिरातून बघू शकता. आणि 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 अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची, ते म्हणजे आता इकडचे किल्ले. हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं पावना डॅममध्ये असलेलं, म्हणजे पावना डॅमच्या मधोमध असलेलं हे मंदिर आहे. आजूबाजूला डोंगर रांगा जसे की मी तुम्हाला आधी दाखवलेलं. तर ऑब्वियसली इथे आपल्या महाराजांचे गड असणार म्हणजे असलेच पाहिजे. कारण की इथे 3-4 गड तुम्हाला बघायला भेटणार इकडनं. 3-4 गड. आता मी तुम्हाला इकडनं गड दाखवणार आहे. जसं तुम्ही दर्शन घेऊन बाहेर पडाल, ठीक आहे, मंदिराच्या जसं बाहेर पडाल दर्शन घेऊन,
तर मंदिराच्या बाहेर पडताच तुम्हाला सर्वात प्रथम दिसणार आहे थेट समोर टिकोना किल्ला. ठीक आहे, टिकोना किल्ला दिसणार आहे. अँड 3, 2, 1. टँग 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 टँग. ते जो डोंगर दिसतोय तुम्हाला समोर, तो ननदर्द्यान आपला आहे महाराजांचा टिकोना किल्ला. ठीक आहे, हा आहे टिकोना किल्ला. थांबा तुम्हाला झूम करून दाखवतो. मी झूम केलेलं आहे आणि समोर जो तुम्हाला दिसतो आहे तो आहे आपल्या महाराजांचा टिकोना किल्ला. आणि डाव्या साईडला तुम्ही बघितलं तर क्लिअर दिसणार आहे तुम्हाला, थोडासा फॉगी टाईप दिसेल, पण पहिला जो दिसतोय तो आहे लोहगड किल्ला आणि त्याच्याच बाजूला आहे विसापूरचा किल्ला. ठीक आहे, आणि त्याच्यात थोडंसं लेफ्टला गेला तर ते टोकेर दिसते एकदम पाठीमागे, एकदम उंचावर टोके, तो आहे तुंग किल्ला. म्हणजे तुम्हाला इकडे तुंग किल्ला, लोहगड, विसापूर आणि टिकोना किल्ला, तिन्ही पण किल्ले तुम्हाला इथे दिसणार आहेत. हे आहेत आपल्या महाराजांचे सुंदर असे किल्ले. जसं की मी तुम्हाला बोललेलो की हे मंदिर जे आहे ते असं बोललं जातं की 800, 900 ते 1000 वर्ष पूर्वीचं मंदिर आहे. आणि ह्या मंदिराचा संबंध पांडवांशीही जोडला जातो. असं बोलतात पांडवसुद्धा इथे आले होते दर्शन करायला महादेवांचे. आणि काय काय तर असं बोलतात की पांडवांनीच हे बांधलेलं मंदिर आहे म्हणून. तर किती खरं किती खोटं पांडवांनाच माहिती, देवालाच माहिती. आणि असंही बोललं जातं की आपले जे महाराज होते त्यांनी जेव्हा कोकण सिंधुदुर्ग मोहीम फत्ते केलेली, जेव्हा त्यांची कोकण सिंधुदुर्ग मोहीम संपलेली तेव्हा ते पुण्याच्या दिशेने परत येताना त्यांना हे मंदिर लागलेलं आणि ते मंदिरात दर्शन घ्यायला आलेले महादेवांचे. आणि जेव्हा जेव्हा ते इकडे टिकोना किल्ला किंवा तुंग किल्ल्यावरती यायचे तेव्हा ते इकडे येऊन ह्या मंदिरात येऊन महादेवांचे दर्शन करायचे असंही बोललं जातं. आता किती खरं किती खोटं महाराजांनाच माहिती, देवालाच माहिती, असं बोललं जातं. ठीक आहे, असं मी ऐकलं आहे की महाराजसुद्धा इथे आलेले. आणि तुम्हाला दाखवलंच आहे टिकोना किल्ला, तुंग किल्ला. लवकरच जायचं आहे, किल्ल्यांचीसुद्धा सिरीज चालू होणार आहे. बट मी वेट करतो ते म्हणजे पावसाचा, कारण की एकदा का पाऊस सुरू झाला की खूप सुंदर असे किल्ले दिसतात आपल्या महाराजांचे, हिरवळ आणि सह्याद्रीत बसलेले एकदम ग्रीनरी किल्ले बघायला खूप मजा येते. त्यामुळे मी सध्या वेट करते पावसाळ्याचा. पावसाळा सुरू झाला की आपली ट्रेकिंग आणि किल्ल्यांना व्हिजिट करणं सुरू होईल. कारण की महाराजांनी एवढे सुंदर सुंदर किल्ले बांधले आहेत, ते बघणं तर इम्पॉर्टंटच आहे. कारण की आपण शेवटला मराठा आहे, एक मराठा लाख मराठा. महाराजांचे किल्ले नाही बघणार तर काय बघणार मग आपण. त्यामुळे किल्ल्यांना व्हिजिट करायचं, ते टिकोना किल्ल्यावरती सुद्धा यायचे, तुंग किल्ल्यावरती सुद्धा जायचे आणि लोहगड विसापूरवरती सुद्धा जायचे. तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच खूप सारे व्हिडिओज येणार आहेत आणि किल्ल्यांचे सुद्धा व्हिडिओज येणार आहेत. तरीका है भीक मांगने का? आता मी एप्रिल महिन्यात आलो आहे, तर तुम्ही जेव्हा मे महिन्यात किंवा जूनमध्ये याल तर पाणी अजून कमी झालेलं दिसेल तुम्हाला, अजून आटलेलं दिसेल. जूनपर्यंत तुम्ही आरामात इथे येऊ शकता. इकडचे जे गुरुजी आहेत त्यांना मी विचारलं तर जूनपर्यंत तुम्ही आरामात इथे येऊ शकता. जूनपर्यंत हे मंदिर सगळ्यांसाठी ओपन असेल आणि पाण्याच्या बाहेर असेल आणि अजून पाणी कमी झालेलं असेल, म्हणजे मंदिराचा जो परिसर आहे तो पूर्णपणे विजिबल होईल. बट जूनच्या नंतर परत हे पाणी वाढेल आणि मंदिर पुन्हा एकदा पाण्याच्या खाली जाईल. पण त्यावेळेला जो विचार केलेला लोकांनी की इकडच्या लोकांना तर रिलोकेट केलं, स्थलांतरित केलं, मंदिराचं काय तर मंदिर तसंच ठेवायचं, खूप सुंदर विचार होता. त्यांनी तो विचार केला त्यावेळेला, तेव्हा आज सुंदर असं आपल्याला हे मंदिर बघायला भेटते. आणि त्याचं बांधकामसुद्धा खूप सुंदर मंदिर आहे आणि 9 महिने पाण्यात असूनसुद्धा 1000 वर्ष जुनं असूनसुद्धा हे मंदिर अजूनही तसंच उभं आहे. हेमाडपंथी शैलीमध्ये बनवलेलं, इंटरलॉकिंग सिस्टमने बनवलेलं आणि शिल्पकाम तर तुम्ही बघू शकता आतमध्ये. तुम्ही स्क्रीनवरती अजिबात नाही हे अनुभवा, मला माहिती आहे स्क्रीनवरती बघून फील घ्यायला वेगळंच असतं, अजिबात मजा नाही येणार, आय नो दॅट. बट नक्की तुम्ही इकडे या, एकदा व्हिजिट द्या. तुमच्याकडे अजून 2 महिने आहेत. हा व्हिडिओ मी एप्रिलमध्ये टाकतो आहे, अजून मे आणि जून 2 महिने आहेत तुमच्याकडे. खूप बोलतो यार, ताण लागले माहिती आहे मला, काय नाही, पण मी कंप्लीट करूनच पाणी पिणार आहे. तर 2 महिने आहेत अजून तुमच्याकडे. तर त्या 2 महिन्यामध्ये तुम्ही येऊ शकता ह्या मंदिरामध्ये. खूप सुंदर असं मंदिर बघा, खूप मॅजिकल मंदिर आहे आणि तेही आपल्या महाराष्ट्रामध्ये. आपण खूप लकी आहे, इकडे महाराज वगैरे येऊन गेले आहेत.
तर मी खूप आता भाग्यवान समजत होता की जिथे महाराज येऊन गेले तिथे आज मी आलेलो आहे. फायनली ड्रीम होतं इकडे यायचं. बट ऑफ रोड आणि रस्ता मला माहिती नाही, परत 50 किलोमीटर दूर यार. एक तर पेट्रोलचे प्राइजेस पण वाढत चाललेत, वरनं हे वॉर वगैरे, थोडंसं टेन्शन असतं, पैसे जातं ते. पण काय नाही, पैसे गेले तर चालतात, हॅपीनेस तर भेटतो, एक मुमेंट तर जगता येते, खूप सुंदर अशी एक मेमरी तर बनते. तर ही मेमरी मी सेव्ह करणार आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, कधीही उघडून बघू शकतो, ती एक चांगली गोष्ट आहे. फायनली आलो, यस. तर तुम्ही सुद्धा या इकडे. आता खूप बकबक झाली यार, जेव्हा मी बकबक करतो माहिती आहे मला व्लॉगमध्ये, तर काय बोलणार आता, जे मनात येतं ते पटापट बोलून टाकतो, कारण की आवडतं मला माझे हॉनेस्ट रिव्ह्यू द्यायला. मी हॉनेस्ट रिव्ह्यू देतो. इकडे सुद्धा हॉनेस्ट रिव्ह्यू असाच आहे की नक्की या इकडे. मी तर बोलतो नक्की या, किती लांब असेल, 50 किलोमीटर, 60 किलोमीटर, 70 किलोमीटर, नक्की या, कारण की अशी मंदिरं महाराष्ट्रामध्ये खूप कमी आहेत. माई सावली दिसते, शाबाश. हे आय गेस तुळशी वृंदावन असू शकतं, कारण की खाली असं होल आहे, खाली असं होल आहे आणि वरती इथे तुळशीचं रोपटं ठेवलं की होऊन जाईल तुळशी वृंदावन. तर मे नॉट बी तुळशी वृंदावन असू शकतं हे. आणि खूप लोक येतात, हे बघा, खूप लोक येतात इकडे. तुम्ही सुद्धा या. हे बघा मंदिर, खूप सुंदर असं मंदिर आहे हे. तुम्हाला नंदींच्या इथे एक शिवलिंगसुद्धा बघायला भेटेल, पण पिंड नाही आहे शिवलिंगावर. आणि हे समोर नंदी जे एंटर होताच तुम्हाला दिसतील. अजून एक गोष्ट म्हणजे, तुम्हाला जर पोहता येत असेल तर तुम्ही इकडे स्विमिंगसुद्धा करू शकता. तर जर पोहता येत असेल तर कपडे आणायला विसरू नका. स्विमिंगसुद्धा करता येईल तुम्हाला इथे. इकडे वेगवेगळ्या बर्ड्सचे आवाज पण खूप भारी येते. तर स्विमिंगसुद्धा करता येईल. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे, आता तुम्ही बोलाल की मंदिरात एवढी स्वच्छता कशी, पॉईंट तर येतो. जे हुशार लोक असतील त्यांच्या मनात हा पॉईंट तर आला असेल की एवढं सुंदर मंदिर कसं काय, कारण की पाण्यात असतं, चिखल वगैरे असला पाहिजे. तर इकडचे जे ग्रामस्थ आहे, ते वागेश्वर गावातले जे ग्रामस्थ आहे, जसं मंदिर बाहेर तर पाण्याच्या बाहेर, ते लोक सगळीजणं येतात ह्या मंदिरामध्ये, क्लिनिंग करतात. खूप माती असते या मंदिरामध्ये, चिखल असतो, कारण की ऑब्व्हियसली पाण्यात असेल तर चिखल असणारच. तर ते येतात, मंदिर पूर्णपणे क्लीन करतात, मंदिराची पूजा वगैरे करतात, देवांची पूजा. आणि आपल्यासारख्या भक्तांसाठी, आपल्यासारख्या टुरिस्ट लोकांसाठी हे मंदिर ओपन करतात. खूप स्वच्छता करतात फटाफट सगळेजणं मिळून. तर त्यांच्यासाठी एक लाईक तर बनतं आहे. प्लीज लाईक करा व्हिडिओला त्यांच्यासाठी, कारण की ते खूप एफर्ट्स घेतात. त्यामुळे खूप भारी मंदिर आहे आणि ग्रामस्थांना मानलं पाहिजे, कारण की एवढ्या मंदिराची साफसफाई करणं म्हणजे खाऊची गोष्ट नाही. चिखल वगैरे असतो खूप मंदिराच्या आतमध्ये, पण तरी पण ते क्लीन करतात. आणि क्लीन केल्यानंतर आपल्यासारख्या लोकांसाठी ते ओपन होतं आणि आपल्याला खूप सुंदर असं हे मंदिर बघायला भेटतं. मागे बघू शकतात आपला भगवा झेंडा, जय भवानी जय शिवराय. खूप भारी वाटतंय. इकडे बघा, इकडे हा डॅमचं पाणी, ठीक आहे, पाठीमागे महादेवांचे मंदिर. खूप पीसफुल आणि चारी साईडने सह्याद्रीच्या डोंगर रांगा. या मंदिराची अशी स्टोरी आहे की कुणी घडवलं नाही, कुणी बसवलं नाही. हे स्वयंभू मंदिर आहे, स्वयंभू लिंग आहे. ह्याला कुणीच बसवलं नाही, कुणी घडवलं नाही. ह्याच्या 2 पिंडी आहे, एक पिंड वर आहे, एक पिंड आत आहे. आणि साळुंका 2 आहेत आणि लिंग एक आहे. याचा हेमाडपंथी मंदिर आहे, लॉकिनमध्ये मंदिर आहे. काही लोक म्हणतात चाणक्याने बांधलेले, काही संशोधनांनी सांगितलेले की 1000-2000 वर्षापूर्वीच आहे. आणि याचे जे इरगुळे दिसतात ना बाहेरचे, ते वीर लोकांचे आहेत. या मंदिराचा शोध एका गवाराने लावला आहे. इथे एक गाय यायची, दूध टाकायची. ती दूध टाकल्यानंतर तो नित्यनेम तो पाणी पाजायला यायचा ना, ते नित्यनेम ती गाय धार सोडायची.
मग इथे लोकांना सांगितल्यानंतर हे उकारल्यानंतर इथे स्वयंभू भगवान शंकराचे लिंग निघाले. मग या गावाचं नाव होतं मढी. मढीच्या नंतर ह्या गावाचा शोध लागल्यानंतर, या मंदिराचा शोध लागल्यानंतर, लिंगाचा शोध लागल्यानंतर वाघेश्वर नाव पडलं. ह्या मंदिराचा गाभारा दगडाचा आहे लॉकेटमध्ये. याचा पुढचा चौथरा सभामंडपावर सुद्धा दगडाचेच खांब आहे. 29 खांब आहे. आता तगायत काही जिन पाण्याच्या ह्यानी पडून गेलेले आहे. 72ला पाणी तुंबवलं. तर या मंदिराला 72ला पाणी तुंबवल्यानंतर ह्याला जलसमाधी मिळाली. मग ते हालचाल झाल्यानंतर त्याचं हिरगुळे पडू लागले. मग मंदिराचं मोडतोड व्हायला लागले. 14 गुंठ्यामध्ये, तशी 7 एकर जागा होती त्याला. 7 एकर जागा होती, पण 14 गुंठे हे देवस्थानचे 14 गुंठ्यामध्ये मंदिर बांधलेले. कंप्लीट 14 गुंठ्यामध्ये एरिया त्यांनी डेव्हलपमेंट होता पहिला. हे मंदिर कोणत्या महिन्यात बाहेर येतं पाण्याच्या बाहेर? हे मंदिर एप्रिलच्या पहिल्या तरी नाही तर दुसऱ्या आठवड्यात येतं. तर जूनच्या 20-25पर्यंत ते राहतं. जर एखाद वेळेस जर पाऊस जर झाला नाही जूनला, थोडा झाला, जूनच्या नंतर मोठा आला, तर श्रावण महिन्याच्या आसपास जातं लगेच ते. नाही तर त्याच्या अगोदरही पण जातं. पावसावरती हे अवलंबून आहे डिफरन्स. मग नंतर 9 महिने पाण्यात असतं. 9 महिने पाण्यात असलं की मग पुन्हा एप्रिलला उघडं पडते, पहिल्या तरी नाही तर दुसऱ्या आठवड्यामध्ये. अशा प्रकारे मी पूर्णपणे मंदिर फिरून झालेलो आहे. खूप सुंदर अशी मी माहिती सांगितली आहे आणि गुरुजींनी सुद्धा खूप सुंदर अशी माहिती सांगितली आहे. आय होप तुम्हाला आवडलीच असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. एक लाईक तो बनते, कारण की इथले जे ग्रामस्थ आहेत ते जसं मंदिर पाण्याच्या बाहेर येतं तसं ती लोक क्लिनिंग करतात, कारण की खूप माती गाळ साचलेला असतो मंदिरामध्ये. ते क्लिनिंग करतात, त्यांच्यासाठी एक लाईक तो बनती आहे. आणि हां, नक्की म्हणजे नक्की या ह्या प्लेसवरती ही प्लेस इकडे येणं म्हणजे खूप तुम्हाला सुंदर वाटेल इकडे आल्यानंतर. तर एवढंच आजच्या व्लॉगमध्ये. दॅट्स इट फॉर द डे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर कोणत्या अशा हिडन प्लेसेस माहिती असेल पुण्याच्या तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि ह्या व्हिडिओला तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली, रिलेटिव्ह, नेबर्स सगळ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ह्या प्लेसबद्दल माहिती पडेल. ती लोकंसुद्धा ह्या प्लेसवरती येतील. आणि गुगल मॅपच्या हेल्पने येत असाल तर पवना लेक टाकायला मेन्शन करायला विसरू नका, अदरवाईज तुम्ही वाघोलीच्या मंदिरात जाऊन पोचाल. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच खूप साऱ्या सुंदर व्हिडिओज पाहण्यासाठी. मी बघतोय चॅनलला सबस्क्राईब कोणीच करत नाही. उलट सबस्क्रायबर वाढण्याच्या ऐवजी सबस्क्रायबर माझे कमी होत आहेत का माहिती नाही. बट तरी पण मी मेहनत करणार, बिकॉज कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे. आणि आता मी कन्सिस्टंटली व्हिडिओ बनवायला लागलो आहे, अपलोड करायला लागलो आहे. मेहनत करायची तर मला खूप. मध्यंतरी खूप मोठा ब्रेक झालेला, आता तो ब्रेक तोडायचा आहे आणि परत यूट्यूबवरती कमबॅक करायचं आहे. त्यामुळे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की खूप साऱ्या अशा सुंदर व्हिडिओज येणार आहेत चॅनलवरती. आणि पावसाळ्यामध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलेलं, पावसाळ्यामध्ये आपल्याला फोर्टसुद्धा व्हिजिट करायचे आहेत, खूप सुंदर असे फोर्ट. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये. टिल देन स्टे हॅपी अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओज. बाय.